करायचंय का तुम्हाला? नाही बाबा, हा तुमची जागा आमच्या डोक्यावर आहे हो. पायात कशाला? मग आधी का तसं म्हणलं? हा? आधी आणि डोक्यावर घेऊन फिरू काय तुला? हा? माझ्या डोक्यावर जागा तुझी कुठं आहे? डोक्यावर पायात आहे, पायात. इसरू नको तू. ऐ, ए, माझी जागा खरी कुठे आहे? खाली पायात. जा तिकडे. जावा तिकडं. मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की नवरा बायकोच्या नात्यात बायकोची जागा कुठं असते ती. सांगा बरं का बहिणीनं, ह्यांचं डोळं उघडू द्या. अव असं सारखं टोचून टोचून बोलत्यात. जरा डोळं उघडवा तुम्ही पण उइस. ए, नमस्कार मित्रांनो, चालू आहे तुमच्या कविता ताईजी काळा मुटका पॅक करायला हो. आवा मित्रांनो, आधी आपल्याला ऑर्डर म्हणल्यावर पॅकिंग करावं लागतंय. आणि कसं झालं मित्रांनो, सुट्या होत्या शनिवार रविवार, त्यामुळे जरा आज उइसून नेट पडणार आहे आपल्याला. कारण की आपल्या ऑर्डर येऊन पडले त्या मग कना 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 स्पीड पोस्टानं टाकाय द्यायच्या बघा मित्रावर. लय म्हणजे लय घाळ व्हायला लागलं या. तर ज्यांना लेट पोचलाय त्यांना माझ्याकडं जर उशीर झाला असेल जर समजून घ्या विसर. कारण की पुढं पण विसर लोड असल्यामुळं उशीर होतो या. काळजी करू नका, येतोय तुमच्यापाशी. 1-2 दिवस उशीर लागेल एवढाच होईल. जरा कळत ताईला समजून घ्या तुम्ही. मी काय मला तुम्हाला म्हणायचंय की उशीर लागेल पण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल बहिणीनं माझ्या. तर आज बघा ही पॅकिंग करून ह्या मशीनला द्यायचं आहे. आणि आज नाही पण उद्याच्याला आपल्याला तिखट पण बनवायचं आहे. तिखट आपल्याला ताजा ताजा म्हणजे पहिला जे होता परवा दिवशी केलेला ती संपलाय. आता उद्या अजून ताजा करायचा आहे आपला मुटका इस्तूर बघा. मुटक्या इसराला बहिणीनं लय आपला प्रतिसाद आहे. मुटका इसराचं म्हणजे म्हणते ती नेमकं मुटका इस्तूर हाय तरी काय असे प्रश्न करते ती. तर मित्रांनो, एक वेळ हवा खावा तुम्ही, खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. हवा ही पाठीत पण आहे आपला मुटका इस्तूर आहे का. मी कितीही भरायला मला जरा अडचण होती त्यामुळे मी पाठीत काढून घेते. तुम्ही म्हणता काय ताई एवढाच आहे का, तर नाही हाय आपण ठेवलेलं आहे. पण ती कसं होतंय पाठीत घेतलं की मला पॅकिंग करायला सोपं पडतं या. आता बघा ही भरून शिना देते कारण की ह्याचं पण काम अजून राहिलंय शिल्लक. ह्याला घडोगटका हलवावं लागतं मित्रांनो. ह्याच्यावर ध्यान द्यावं लागतं. ह्या घाण हात चालत नाही, सगळी स्वच्छता लागते. स्वच्छता असलं तर नीट राहतं लोणच्याचं. लय सावधानगिरी बाळगावं लागते बहिणीनं. तर उशीर करू नका बघा बहिणीनं, पटापटा टाका ऑर्डर ये. करा पटापटा पॅक. होय की वा चालू आहे की. तुम्ही नुसतं मला हुकूम सोडा घे. मी हाय आपली करते या. कामच तुमचं आहे म्हणल्यावर करावंच लागणार आहे. माझं स्वतःचं काम आहे म्हणजे मी ढिली पडणार नाही. मी हाय करणारच आहे. बिझनेस शून्यातनं कसा टॉप मध्ये न्यायचा ह्याच्याकडे लक्ष ठेव. हा, माझा आहे मी करणार नाही असलं गर्वानं बोलायचं नाही. मग माझ्या 2 लेकरांसाठी मी करतीये. पण काय, कविता ताईचा मुटका मसाला, कविता ताईचा तांबडा मसाला, कविता ताईचं लोणचं आंब्याचं. अहो प्रत्येक टायमाला कविता ताईच आहे. एक जरी म्हणते महेश दादाचं तिखट आहे हा, मग स्वतःचा ब्रँड आहे. स्वतः कसा टॉपवर न्यायचा बघायचं सोडून सगळं माझंच आहे, माझंच आहे. काय नाही, सगळं माझ्या लेकरांशीच आहे. आणि मी जी करते ती माझ्या पोरांना त्यांच्या पायावर मला उभं करायचं आहे बहिणीनं. मला माझ्या नवऱ्याचं जे हाल झालं की माझ्या लेकरांशीच मला करायचं नाही. माझं स्वप्न आहे. माझा किती पण त्रास होऊ द्या, मला किती पण कामाचं नॅट लागू द्या, मला आता मेन का माझा साथ देत नाही तरी सुद्धा जिद्दीने उभारते. का तर आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या लेकरांवर नाही आली पाहिजे नाही. मग काय थोडा दिवस त्रास होईल. लेकरं हाताखाली आली, शाळा शिकली, त्यांच्या पायावर उभं राहिली, मग माझ्या टकुरीला काय बिन टेन्शन नाही बघा. गरिबीचं या आपल्या वाईट असतं मित्रांनो. त्यातनं पण मी चालू केलं या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे. तर असाच कडवट माझ्या लेकरांनी मला साथ द्या. तुमच्या वंकुला मला लय मोठा साहेब करायचा आहे. लय म्हणजे लय मोठा साहेब करायचा आहे. लय माझं मोठं सपन आहे. त्याला पोलीस बनवायचं आहे मला. पोलीस ती काय म्हणते ती मला म्हणाई नाही वय सांगायला तर पण नुसतं माझ्याकडे बघते. आता तुला काय म्हणाई ना, तू नेमकी काय म्हणणार आहे? मला काय सपन पडलंय? मला ही नाही की म्हणायला मला ही नाही, पण माझ्या लेकरांना मला लय मोठं करायचं आहे बघा बहिणीनं. म्हणून मी जिद्दीनं उभा राहते. लय अडचणी येते त्या हाणून पाडते ती, मागं बोलते ती, तरी पण मी लक्ष देत नाही. तुम्ही सगळ्यांनी सांगितल्यामुळं हाही चालू ठेवलं या.
आणि मला माझ्या स्वामींचा एक आशीर्वाद भरभरून आहे. हाय का नाही वळ? हाय की. मग तर हे बघा इकडं आपलं लोणचं हे मुरलेलं तुम्हाला असं पांढरं झालेलं दिसतंय, जिथं कच्चं आहे तिथं हिरवं दिसतंय. तर आपलं लोणचं पण अजून 2 दिवसात रेडी होतंय. तुम्ही नक्की लगेच ऑर्डर टाका. हा, म्हणजे उशीर करू नका. पटापटा ऑर्डर तुमच्या पडू द्या. आणि एक पॅकिंग कराय 2 तास घालवलं. पटापटा उरका गिराव अजून 4-5 पॅकिंग करायची आहेत त्याची. होतय की दम आहे का नाही? दमाचं काम चांगलं असतं. दमानं करावं कुठलं पण काम. गडबडीचं काम चांगलं नसतं. औ आहे का नाही मग? मग तुला आज केलंय बघा मकाची भाकर आणि ठेसा. आज कालवण काय केलं नाही. मिरच्या होत्या त्याचा बनवला ठेसा आणि खावा म्हणलं. ठेसा आणि मकाची भाकर उशीत तेलाची धार टाकल्यावर चव लागतं वर. आणि आज कामाचं पण लय याप आहे. म्हणून म्हणलं अहो आधी पण मी आज फोन ठेसा केला वर. केलाय कशाबद्दल? कधी आपल्यात सहसा ठेसा नसतो, हिला तर आवडतच नाही. पण लोणचं मोरायच्या अगोदर मकाची भाकर ठेसा आणि लोणच्याची फोड अयो, एक नंबरच लागतं यावं. हा? नुसतं खाणारच म्हणून पाहिजे तरी लय. करून ठेवला नाही. ही ठेसा कर म्हणल्यावर कोणी खावं त्याला म्हणणार तिखट जाळ, कारण त्याची चव आली ना आता. तिखट आवडत नाही मला. कसं असतं मित्रांनो, ज्या वेळेस ज्याचा त्याचा तोड असला ना मग करेक्ट बरोबर बजेट बसतं. बजेट बसत तेवढं मात्र खरं आहे बरं का. तेल चटणी खायची झाली आणि भाकर खायची झाली तर आपल्याला तिखट लागते, पण त्याच्या संग जर लोणच्याची फोड असली ना चवीला तर ती खाण्याचा आनंदच वेगळा. आवडलं याकडा. आणि आज तुम्हाला उघड दाखवतो. इथं मागच टोपलाय, हिनं करून ठेवलंय. हे बघा ठेसा आणि खाली मकाच्या भाकरी येते. भांडी अजून इथं जायची आणि हे आता लाल इसूर भरायचं चालू आहे. तुम्ही म्हणसाल मित्रांनो तिखट संपले का एवढंच आहे, पण आपल्याला लागलं असं आपण मोठ्या डब्यातनं काढून घेतोय. डबा तुम्हाला अल्युमिनियमचा आपण मोठा तुम्हाला दाखवलाय, होय ग? हा दाखवलं की त्यातलं पण आता संपलाय. तुम्हाला मगाशीच म्हणलं नाही का आपल्याला काय तिखट उद्या बनावं लागते. मोठा इसूर संपत आलाय, त्यामुळे उद्या कुठल्या पण परिस्थितीत आपल्याला मोठा इसूर बनवायचा आहे. काय काय बनवायचं मलाच काय कळलं. आपल्याला सांडग्याचे बी ऑर्डर वेटिंगवर आहे. त्या अगोदर सांडगं बनवून घेऊ, लोणचा अजून बनवायचं आहे, आंबा आपण घेतलेला इथं. सगळंच मग असंच असतं. सगळंच करावं लागतं. आंबा मित्रांनो अख्खं झाड घेतलंय तुम्हाला आम्ही पहिलं पण सांगितलंय. कमीत कमी 700-800 आंबा निघल. आम्ही आत्ताही जस्ट 100 आणून बनवलंय. आता उद्या याला 100 आंबा अजून घेऊन यायचंय. उद्या याला आहे आपल्याला डबल दुटी. हे बघा नेट लागू द्या, पण त्या नेटा मागं सुख लपलेलं असतं. मी तुम्हाला 1000 वेळा म्हणलं या नेट लागतंय, पण ते आपली लेकरं आपल्याला कामं करू लागते. ती लेकरं आपली ढिली पडत नाही. ती शाळा शिकत शिकत आई बापाला कामाची पण मदत करू लागते. ती का तर आपली आई बापाची गरिबी आहे. आपल्याला ह्या गरिबीतनं निघायचं आहे. लयची काय अपेक्षा नाही, पण कसं असतं 2 टायमिंगला पोट भरून खाल्लं आणि आपली लेकरं सुखात राहिली बास. देवानं एवढं मोठं सुख दिलंय आधीच 2 लेकराचं सोन्यावणी. याच लेकरांना सोन्यावणी ठेवायचं आहे मला. तुझ्या वर झालं किती 1.5-2 किलो करता का त्यात? अहो माप तर होऊ दे की. माप कशाला माप बरोबर झालंय की. तुम्हाला असं वाटतंय मुटक्या सरात वजन असतं मित्रांनो, आणि आपल्या ह्या तांबड्यात तिखट आहे त्यात जरा असं वजन कमी असल्यामुळे ते जास्त बसतं. जास्त बसते. तर बघा ही इसूर आपला भरल्यानंतर ना कसा दिसतो या पिशवीत आहे हे का. हाय वल्ल, हा हाय वाळला तुम्हाला लाल भडक दिसतोय. आज काय शंकाच नाही. तर मित्रांनो हे जे काय चालू केलंय ह्यांनी मला जर साथ दिली नसती तर मी इथपर्यंत पोचलीच नसती. ह्यांची साथ आहे म्हणून मी इथपर्यंत पोचली. खरं ह्यांचं जेवढं मी आभार मानवतो तेवढं थोडं आहे. अहो आभार मानायचं कशाला? दररोज उठलं की पाय धुवून पाणी पिलं तरी बी कमी पडल. तुम्ही पायाकडे चालला का व तुम्हाला मी काय विसर डोक्यावर घेतलं तर तुम्ही लगेच पायाकडे चालला. असू द्या आमची जागा तुमच्या पायातच आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही बाबा, हा तुमची जागा आमच्या डोक्यावर आहे. हो पायात कशाला? मग आधी का तसं म्हणलं? हा? आधी आणि डोक्यावर घेऊन फिरू काय तुला? हा? जागा तुझी कुठं आहे? डोक्यावर पायात आहे, पायात. इसरू नको तू. ए माझी जागा खरी कुठे आहे? खाली पायात. जा तिकडे. जावा तिकडं. मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा
की नवरा बायकोच्या नात्यात बायकोची जागा कुठं असते ती. सांगा बरं का बहिणीनं, ह्यांचं डोळं उघडू द्या. आव असंच सारखं टोचून बोलत्यात. जरा डोळं उघडवा तुम्ही पण विस. तर चला, कविता ताईचं पॅकिंग चालू आहे, आपल्याला भरपूर काम आहे.